नमस्कार, कसे आहात सर्वजण? मला हसू येतंय कारण की एक पार्सल आलंय माझ्यासाठी आणि हे आलेलं आहे खास बीडवरून, अंबेजोगाई बीड. काय आहे या पार्सलमध्ये मी बघते आणि खूप प्रेम आहे माझ्यावर बीडकरांचं. तर बीडचे जे लोक आहे ना, ते खूप प्रेम आहे, खूप मायाळू आहे आणि माझ्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. तर हे पार्सल आहे खास माझ्यासाठी आणि गणपती निमित्त. तर मी ओपन करणार आहे आणि बघूया याच्यामध्ये काय आहे. बाय द वे, ही साडी जी मी नेसलेली आहे, ही पण मला गिफ्ट आलेली आहे आणि नाव नाही सांगणार कोणी दिली गिफ्ट. आणि हे जे नेक पीस जे घातलंय, नेकलेस आणि कानातले सुंदर, तर हे पण मला गिफ्ट आलेलं आहे आणि हे दिलेलं आहे मला रश्मी बोरकर आणि प्रसाद दादा यांनी. तसे मागच्या वर्षी दिलेलं आहे, पण माझं एक खूप आवडतं आहे. नेहमी हे हेवी साडी असेल ना, त्याच्यावर हे नेहमी घालते मी. तर थँक यू अगेन रश्मी अँड प्रसाद दादा, आणि थँक यू बीडच्या सखी ज्यांनी हे पाठवलंय. आता त्यांनी नाव सांगायचं की नाही ते सांगितलेलंच नाहीये. जर ते हो म्हणाले तर त्यांचीच कॉमेंट जी असेल ना मी पिन करेन. ओके, सो बघूया याच्यात काय आहे. चलो, हे बघा, हिला जास्त बघू. ही आली उड्या मारत बघायला. पार्सल खुलं आहे मी, भरपूर पॅकिंग करून. वाव, काय आहे बघू आता याच्यामध्ये. हा, तर काय आहे, ब्लाऊज पीस आहे. हो, ब्लाऊज पीस म्हणजे उटी आहे आणि तांदूळ आहे त्याच्यात आणि बारीक खोबरं. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि हे आहे दोन पदार्थ. हे आहे अनारस्याचं पीठ आणि हे आहे चकलीची भाजणी. तर हे त्या सखीने, त्या ताईंनी स्वतः बनवलेलं आहे आणि खास माझ्यासाठी पाठवलेलं आहे. आणि हे आहे बहुतेक गुळाच्या अनारशांचं पीठ आहे आणि मी अनारसे बनवणार आणि नैवेद्याला ठेवणार. वा, असं दिवाळी असल्यासारखं फील. तर परत एकदा थँक्यू या सगळ्या गोष्टींसाठी. आणि नक्की मी अनारसे पण बनवणार आणि चकली पण बनवणार आणि अनारस्यांचा व्हिडिओ पोस्ट करणार. चकल्या थोड्या उशिरा बनवणार, पण आता गणपती आहे त्यामुळे नैवेद्य आता गणपतीला मी अनारस्यांचं देणार आहे. थँक्यू, भेटूया अनारस्यांच्या मिनी ब्लॉगमध्ये.